संत शिरोमणी महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की सखल साधु संत महाराज की अवधूत चिंतन गुरुदेव दत्त। आजचा ओम नमः शिवाय अधिष्ठान नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान श्रावण मास तपोअनुष्ठान आध्यात्मिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र मास श्रावण मास या निमित्त शिवमहापुराण कथा या दत्त मंदिराच्या हॉलमध्ये आजचं हे 7वं पुष्प म्हणजे तसं पाहायला गेलं तर गावाकडे आजचा सांगता समारंभ आहे म्हणजे कथा ही 7 दिवसाची असते। तर आज आपण 7व्या दिवशी म्हणजे पहिलं सत्र आपण आज इथं हे 7वं पुष्प फुंकताना आज कथेला प्रारंभ करताना या गुरुदत्त सेवा मंडळ या ट्रस्टीचे अध्यक्ष मी श्यामदादा मोरे यांना विनंती करतो की आपण शिवप्रतिमा शिवपार्वतींना माल्यार्पण करून आजच्या या शिवमहापुराण कथेला प्रारंभ करण्यासाठी आम्हाला हार घेऊन आज शिवमहापुराण कथेचा आजचा हा 7वा दिवस आहे आणि आज शिवपार्वती पूजन करण्यासाठी या मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष श्री श्यामदादा मोरे हे आज शिवप्रतिमा पूजन करत आहेत। आपल्याला या गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने हे 21 दिवसासाठी हा शिवमहापुराण कथेसाठी आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्व आमच्या संयोजक टीमच्या वतीने आपणास विनंती असते की आपण नेहमी असं आम्हाला सहकार्य करावं। पाठीमागेही केलेलं आहे, यापुढेही असंच आपलं सहकार्य असावं आणि शिवमहापुराण ग्रंथ पूजनासाठी मी श्री सुभाष नाईक या मंदिराचे हेही ट्रस्टी आहे। तर हे शिव महिमा शिवपुराण या कार्यक्रमामध्ये शिवपुराण ग्रंथाचा आज ते पूजन करतील तर त्यांना मी विनंती करतो की आपण येऊन शिवमहापुराण ग्रंथाला माल्यार्पण करून आपण आशीर्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद। 4 वाजल्यापासून इथं कुंकुमार्चनाचा आज शुक्रवार श्रावणी शुक्रवार आहे। हा कुंकुमार्चन कार्यक्रम सुमारे 81 महिला आज या कुंकुमार्चनासाठी आलेल्या होत्या आणि सर्वांनी आज भगवती मातेला कुंकुमार्चन करून आता आपले प्रथा सबल करण्यासाठी इथे सर्वजण बसलेले आहेत। तर मी ज्या शिवमहापुराण प्रवक्त्या शिवकथाकार सौभाग्यवती सरस्वतीताई गंगाधर स्वामी यांना माल्यार्पण करण्यासाठी जे आज पूजेसाठी बसलेले होते श्री बसवराज कुठार या उभयंतांनी येऊन आपण त्यांना माल्यार्पण करायचं आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे। वरती जा।
रामने नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की। शिवपुराण भगवान की जय। धन्यवाद। आजही ठीक वेळेमध्ये कथा आपण प्रारंभ करीत आहोत। आता हा 7वा दिवस आहे आणि कथा आपले ऐकताना शक्यतो ज्यांना खाली बसता येते त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे, काल विनंती केल्याप्रमाणे। आणि कथा ऐकताना मोबाईल मात्र सायलेंट वरती ठेवायचा आहे। आणि उद्या रक्षाबंधन, उद्या ठीक 7 वाजता आपला आहे त्या नित्य नियमाप्रमाणे आपली शिवकथा प्रारंभ होईल। आणि उद्याचा महाप्रसाद हा खाली असणार आहे। उद्या ठीक बरोबर सायंकाळी 6 ते 7 वाजता खाली गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने 6 ते 7 खाली दत्तपूजन आणि त्यांचं एक अर्धा तासाचं प्रवचन खाली होईल। आणि ठीक 7 वाजता परत आपलं नित्य नियमाने जो आपला अखंड हे पारायण चालू आहे, 21 दिवसाचं जे आपण शिवमहापुराण कथा इथे ऐकत आहात, हे नित्य असंच राहील। फक्त प्रसादाची व्यवस्था उद्याची जी आहे, कारण का उद्या हजारो भक्त पौर्णिमा निमित्त खाली दर महिन्याच्या पौर्णिमेला खाली महाप्रसाद असतो। तर हाच प्रसाद आपण सर्व मिळून खाली फक्त कथा इथं श्रवण करायची आणि आरती झालं की खाली जाऊन उद्याच्या दिवस आपण महाप्रसाद घ्यायचा आहे। हे सर्वांनी नोंद घ्यायची। आणखी कोणी येणार असेल तर त्यांना सुद्धा ही कल्पना आपण द्यायची की उद्याचं नियोजन असं आहे। तर अधिक आता दोघांच्या मध्ये न थांबता मी कथेला प्रारंभ करण्यासाठी मी विनंती करतो। धन्यवाद।